गोविंद नक्कीच अभिनंदन. खूप चांगला खेळ राहिला आहे. नाबाद 22 धावांची इनिंग नक्कीच गोविंदने साकारलेली आहे. गोविंद नक्कीच नक्कीच गोविंद एक मिनटं. नक्कीच या इनिंग बद्दल काय म्हणणं असेल, कारण की नरेंद्र बाद झाले त्यानंतर प्रेशर होतं आपल्यावरती, आपल्या टीमवरती. 1838 धावांची गरज होती. तेव्हा मनामध्ये काय सुरू होतं एक्झॅक्टली की कशी बॅटिंग करायची? बस जीतना ही है, इतना ही था मन में. भले कितना भी टारगेट रहने दो, अपना एक कॉन्फिडेंस रहता है टीम का. टीम ने मेहनत की है तो मैच जीतना ही था. नक्कीच पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. कुठेच जायचं नाहीये कारण की यापुढील सामना तुमचा होणार आहे. विनर विनर या दोन टीम मध्ये. नक्कीच सामना जिंकलेला आहे बालाजी 777 या टीमने. या स्पर्धेमधील पहिला विजय मिळवलेला आहे. आदित्य इलेव्हन या टीमने देखील खूप चांगली फाईट दिली, परंतु अजून एक संधी आहे आदित्य इलेव्हन या टीमला. चला सामना सुरू होतोय. दुसरा सामना आजच्या या दिवसामधील SM11 आणि त्यांना फाईट करणार आहे तो म्हणजेच पियुष 11 महारळ या दोन टीम मध्ये. आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ कोंडेरी, आमचे अत्यंत जवळचे आणि जिवलग मित्र विश्वासजी केणे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. दरम्यान कमलेशजी खटारे महाराष्ट्र पोलीस यांचं आगमन झाले आणि त्याचबरोबर दीपकजी शृंगारे यांचं देखील आगमन झालं. आमचं देखील या आमच्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. किंग्स प्रीमियर लीग पर्व दुसरं मनीषजी धुमाल आणि राज भोईर यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपल्यास विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. दीपकजी शृंगारे आणि त्याचबरोबर कमलेशजी खटारे महाराष्ट्र पोलीस साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मला आतमध्ये पुढील सामना SM11 त्यांच्या अगेन्स्ट पियुष 11 महारल. पहिला चेंडू दरम्यान आपण पाहतोय चांगली गोलंदाज कृष्णाच्या माध्यमातून मनीष आणि राहुल ही सलामीची पेअर मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर बालाजी 777 या संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने मात करत आदित्य 11 या संघाला परास्त केला आणि पहिला सामना आपल्या विजयाच्या दिशेने नेला. आणि आता मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये SM11 ने त्यांच्या अगेन्स्ट पियुष 11 महारल. मागील इनिंगमध्ये आपण आवाज ऐकलात आमचे साथी समालोचक मित्र, नेहमीच आमच्या संपर्कात असणारे जिवलग मित्र रोशनजी संते सर. गेल्या काही वर्षांपासून अनेक क्रीडा स्पर्धा त्यांनी देखील कव्हर केल्यात आणि त्याच अनुषंगाने आज प्लीज कृष्णाला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता. दुसऱ्या चेंडूवरती हा दमदार षटकार आला
आणि इथे मात्र राहुल आक्रमक पवित्रा घेत असताना मधाच्या आतमध्ये SM11 या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये कृष्णाला आपण पाहतोय. हो, षटकाराचं परिवर्तन ह्या ते सरार चेंडूने दिला. कमालीची गोलंदाजी, या गोलंदाजीसाठी जाणला जातोय. या कृष्णाची ही ओळख आहे, खासियत आहे. बरफ संघाकडून खेळत असताना अनेक स्पर्धामध्ये त्यांनी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली आणि आज मात्र लेग फॉर्मॅट क्रिकेटमध्ये देखील तशीच छाप पाडत असताना मधाच्या आतमध्ये कृष्णाला आपण पाहतोय. हो, शॉर्ट आर्म पोल गेलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचं षटक आहे, त्या अनुषंगाने या फटक्यावरती धावा देखील मिळतील. बॅकवर्ड स्पेअर लाईक बॉर्डर लाईनच्या बाहेर दमदार चौकार. दमदार फटकेबाजी सुरू आहे. विचार केला पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर षटकार, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती हा दमदार चौकार. ओ, परफेक्टली यॉर्कर. कमालीची गोलंदाजी आहे. या चेंडूंसाठी ओळखला जातोय कृष्णा आणि आज 30 लेंथ आता मात्र आपल्याला पाहायला मिळते, कारण की धावा बनल्या पहिल्या षटकामध्ये. एक षटकार चौकार जरूर आला, परंतु तदनंतर मात्र कमबॅक करत असताना 2 निर्धाव चेंडू कृष्णाचे देखील आपण पाहिले. समोर ॲज अ बॅटर स्ट्राईक एंडला राहुलला आपण पाहतो, नॉन स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर मनीष आहे. चांगली सुरुवात इथे मात्र करून देत असताना SM11 या संघाकडून आपण पाहतोय. हो, बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या पाठीमागे इथे मात्र कुठल्या पदाची चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद राहुलच्या खेळीच. ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती ती विकेट्स इथे मात्र संपादित करून देतोय कृष्णा आपल्या संघासाठी. राहुलच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आला होता. चांगली सुरुवात करून दिली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तर तदनंतर मात्र इथे कमबॅक करत असताना कृष्णाला आपण बघितलं. सन्माननीय सदानंद दादा म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आमचं क्रीडांगण सजवलं गेलं. सुंदर असं व्यासपीठ त्यांनी देखील सज्ज केलंय आणि त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. सन्माननीय सदानंद दादा म्हात्रे, विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती जे आपणच बनवलंय आणि त्याच व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. स्कोरबोर्ड आपण पाहिलं तर आफ्टर दी फर्स्ट ओव्हर 111 11 या धावसंख्येवरती एक विकेट्स. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य, कारण का विचार केला तर सुरुवातीच्या 5 षटकांसाठी आपल्याला 25 मिनिटांचा अवधी आयोजकांनी दिला. 25 मिनिटांमध्ये 5 षटक आणि अंतिम षटक जर आपण 25 मिनिटांमध्ये 5 षटक कंप्लीट केलं तर अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने इनफिल्डमध्ये एक क्षेत्ररक्षक घ्यावा लागेल. या सूचना सातत्याने आपण आपल्यापर्यंत पोहोचवतोय. टाइमर सेट केला गेलाय आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र आफ्टर दी फर्स्ट ओव्हर शेवटच्या अंतिम चेंडूवरती विकेट्स आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दिनेश सज्ज होतोय. दिनेश आणि मनीषला आता मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल. सुरुवात चांगली करून दिली राहुलने पहिल्या षटकामध्ये. तब्बल वैयक्तिक 10 धावा त्याने देखील खेळून काढल्या. 11 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश भोईर. ते सरार गोलंदाज आणि आता मात्र स्वतःला सिद्ध करावा लागेल. योगेश भोईर ऑन दी मार्क. हो, चांगला चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, हो त्यांच्या वाक्याच्या दूर
चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. हा दमदार चौकार. असं वाटलं नव्हतं की हा चौकार जाईल, परंतु थोडंसं लेझी फिल्डर तिथे पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने हा चौकार पहिल्या चेंडूवरती योगेशच्या गोलंदाजीवरती प्रतिहल्ला केला जातोय मनीषच्या पाठमधून. हो, आता मात्र परफेक्टली यॉर्कर चेंडू हाताला होता, फक्त दिशा दिली. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज असतील, मिळेल फक्त एकच धाव. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. एक चौकार आला, तदनंतर मात्र सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करत असताना मधाच्या आतमध्ये मनीषला आपण पाहतोय. स्ट्राईक वरती आता दिनेश येईल. दिनेशने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये आणि आता एक संधी असेल योगेशला देखील. हो, चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि लगेचच एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली गेली. एका धाबेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 17 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ ऑन विकेट. 17 धावा धावफलकावरती. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ अपेक्षित होता आणि त्या खेळाचं या ठिकाणी मात्र प्रात्यक्षिक उदाहरण मधाच्या आतमध्ये SM11 या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता पियुष 11 महारल या संघानं. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच तब्बल 10 धावा, 11 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये योगेशला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, तदनंतर मात्र इथे कमबॅक करत असताना मधाच्या आतमध्ये योगेश भोईरला आपण पाहतोय. स्ट्रायकेंडला असा बॅटर मनीष सज्ज त्याच्या बॅटमधून देखील एक दमदार स्ट्रोक आला. चौकार त्याने देखील प्रस्थापित केला. हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती, अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी सुरू आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्येच्या मधीन धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते जाऊन पोहोचेल तब्बल 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 65 धावा जोडल्या होत्या. 66चं आव्हान होतं, ते देखील सहजरित्या पूर्ण केलं बालाजी 777-4 या संघानं. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला. एक धाव अत्यंत वेगाने पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु लगेचच माघारी धाडलं गेलं. एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. मंदार पानसरे आपण आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मंदार पानसरे, चांगली सुरुवात आपण पाहू शकता. योगेशने देखील कमबॅक केला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु तदनंतर चांगली कामगिरी करत असताना योगेशला आपण पाहिलं. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. हो, फक्त इथे दिशा दिल्या, परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज असेल, मिळेल फक्त एकच धाव. अंतिम चेंडूवरती एक धाव आली. आफ्टर डे 2 ओव्हर्स 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करत असताना SM11. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पियुषला आपण पाहतोय. पियुष 11 महारल संघाच्या आतमध्ये फाईट करतोय आणि या गोलंदाजी ट्रॅकवरती देखील पियुष आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल पियुषला देखील. समोर मनीष आणि दिनेश असेल. हो, तेच तर चेंडू होता आणि पंचांचा इशारा, वाईटचा लेग स्टिक सोडली आहे आणि त्या अनुषंगाने इथे अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव बहाल केली जाईल. अचूक टप्प्यावरती, अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 11.00च्या सरासरीने आता मात्र करंट रन रेट आपण पाहतोय.
हो चांगली गोलंदाजी अपील अपील आणि यास फिंगर अप ओ युटी फलंदाज होईल बाद माघारी परतावं लागेल फलंदाज दिनेशला दिनेश विकेटशी प्राप्त करून दिली LBWच्या माध्यमातून फलंदाज बाद झाले अपील देखील झाले होते आणि अत्यंत महत्वाचा निर्णय आपण पाहिला आणि फलंदाज माघारी गेले दिनेश आणि आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सिक्सर किंग चेतन पाल महत्वाची जोडी मधाच्या आतमध्ये आता मात्र असेल पियुषला कमबॅक करणं गरजेचं होतं विकेटच्या शोधामध्ये होता मधाच्या आतमध्ये पियुष 11 महारल संघ आणि ते विकेट्स देखील प्रस्थापित करून दिलंय आज गोलंदाज पियुषने आणि स्ट्राईक खेळला आज बॅटर आता मात्र चेतन पालला आपण पाहतोय अवसंख्या धाव फलकावरती 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संत आणि शांत सुरुवात पाहायला मिळते ओ दांडी 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 गुल यू मे साइड डेफिनेटली हिट शून्यावरती बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये चेतन पाल बॅक टू द पवेलियन बाट पायच्या नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुषारजी मडगे हा बाटपाय येत असतो आणि तुम्ही देखील साक्षीदार आहात ज्या क्षेत्रानं पुढे नेलं त्याच क्षेत्रामध्ये असं घडलं काही हरकत नाही आणि आता जाऊयात मधाच्या दिशेनं बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतले विकेटच्या हॅट्रिक वरती गोलंदाज आता मात्र पियुषला आपण पाहतोय जर इथे मात्र हा विकेट्स घेतला तर गणेशजी चिविलकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज जाऊन असेल आणि गौतमजी सिरसाट यांच्याकडून देखील 500चं कॅश प्राइज क्या बात आहे स्वीशीट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा आला विकेट्स हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज पियुष आणि विकेट्स घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र थोडीसा संभ्रमित देखील झालाय परंतु गोलंदाज अप्रतिम झाले पहिला चेंडू वाईड होता सुरुवात गोलंदाजाची वाईडने झाली होती परंतु बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतले हो चांगली गोलंदाजी बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं गतीनं परावर्तित करत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाजाला आपण पाहिला आणि हा चेंडू होते डॉट या षटकाचा विचार केला पियुषच्या तर 2 वाईड्स आणि 2 विकेट्स घेतले एक निर्धाव चेंडू देखील फेकला गेला अप्रतिम गोलंदाजी राहिली 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत हो फटका लाजवाब तो क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज असतील एकच धाव मिळेल एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतोय सुरुवात अतिशय सुरेख करून दिली होती मनीष आणि राहुलची परंतु राहुलची विकेट जशी गेली तसा मात्र धावांवरती ब्रेक लावण्यात यश संपादित केलं पियुष 11 महारल या संघानं आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज पियुषने देखील चांगली कामगिरी केली हो चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक पाठलाग करतील अखेरीस चेंडूला अडवण्यात यश संपादित केला वाईडिश लॉंग ऑफला भरता वेगाने क्षेत्ररक्षक गेले होते हो धावाची संधी आणि इथे पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय
अचूक फेकी होती, परंतु इथे मात्र सहजरित्या पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर देखील पोहोचलेत आणि त्या अनुषंगाने या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 3 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 24 धावा, 27 धावा, यस 24 होत्या. या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली आहे. हा ना करता करता इथे मात्र धावा जोडल्या गेल्या आणि अखेरीस इथे मात्र 3 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. 27 धावा तिसऱ्या षटकातील. आता मात्र हा अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडूवरती किती धावांपर्यंत मजल मारेल हे देखील पाहावं लागेल. माचो पुनश्च गोलंदाज पियुषला आपण पाहतोय. हो, 30 तरा चेंडू होता आडव्या पाटण्या ऑन साइडला. चांगला स्ट्रोक. हो, इथे मात्र क्षेत्ररक्षक योगेश भोईरची होते चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार. अंतिम चेंडूवरती दमदार चौक. तीन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र असेल ड्रिंक्स ब्रेक्स असेल संधी. आपण देऊयात संधी आमच्या डीजे तुषार मडकेला. यस, ओ टू डीजे. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र उर्वरित 3 षटकांचा वाजवी खेळ शिल्लक असेल आणि या 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल फलंदाजी करत असताना SM11 हा संघ हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे.
ड्रिंक्स ब्रेकच्या अखेरीस आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च गोलंदाज योगेश भोईरवरती विश्वास दाखवला आणि या विश्वासाला सार्थ ठरून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. मागील षटकामध्ये मिसफील्ड जरूर झाली होती, परंतु इथे कमबॅक करून द्यावा लागेल संघाला. हो, चांगला 30 थरार चेंडू होता, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक लॉंगॉन मधून येतील, फेकी करतील, तत्पूर्वी एकच धाव फलकावरती जोडली जाईल. Oh, Dandy goal. You may say definitely hit. Furniture destroy आणि विकेटची प्राप्ती. योगेश आता मात्र कमबॅक करून देतो. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती यष्ट्यांचा फर्निचर डिस्ट्रॉय केला. चांगली गोलंदाजी, परफेक्टली यॉर्कर चेंडू होता, त्याच्यावरती विकेट प्रस्थापित झाली. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या हातामध्ये 6व्या क्रमांकावरती नीरज पांडे ऑन दी मार्क. समोर असेल गोलंदाज योगेश भोईर. ओ, स्टँडर्ड डिलिव्हर, स्टँडर्ड डिस्पॅच, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त केला योगेश भोईरने आणि फलंदाज नीरज होते बाद. बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक 2 विकेट संपादित केली आहे. तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना SM11 या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिक साठी महेंद्र जगताप उर्फ पेरुबा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल जर या चेंडूवरती विकेट मिळवली योगेशने. आणि त्याचबरोबर प्रफुल्लजी ओनकर यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि गणेशजी चिबिलकर यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गौतम सिरसाड यांच्याकडून देखील 500. हो, कॅश प्राइज आहे, परंतु पाहावं लागेल डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे चेक केलं जाईल आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. OUT आणि आजच्या दिवसातील ही विकेट हॅट्रिक संपादित केली आहे आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक देखील वरपचा वंडर बॉय योगेश भोईर याच्या नावावरती. आमचे ऑफिशियल स्कोरर नयन धुमाळ यांचं गुणगान गाणारं हे संकेत होतं, परंतु मागच्या चेंडूचा आपण विचार केला तर अंतिम चेंडूवरती देखील विकेट्स प्रस्थापित केली आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज ठरला योगेश भोईर. कॅश प्राइज आपण जमा करा, ज्यांनी लावलं होतं ते आपण मॅचच्या अखेरीस आपण त्यांना देणार देखील, परंतु मॅचचा आनंद लुटूयात. मधाच्या आतमध्ये गोलंदाज पुनश्च सज्ज होतोय योगेश भोईर ऑन दी मार्क. समोर असेल नवीन बॅटर 8व्या क्रमांकावरती स्ट्राईक अँड लाजा बॅटर सनी होतोय सज्ज. धावसंख्या धावफलकावरती 32, 32 धावा, 6 विकेट्स आतापर्यंत डगआउटच्या आशाला पोहोचलेत आणि इथून मात्र
आशेचं किरण जागवणारी इथे पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. फलंदाज मनीष आणि त्याच्या सोबतीनं सनीला देखील. मनीष मधाच्या आतमध्ये चांगली फाईट करतोय, त्याला साथ द्यावी लागेल फलंदाज सनीला. तसा जीपे गुगल पे देखील केलं आमच्या ओंकार यांनी. प्रफुल्लजी यांच्या माध्यमातून हो पुढेशा इथे मिसफील पाहायला मिळाली. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू फरार होईल सीमारेषा पार. हा येईल नशिबाचा दमदार चौकार. कॅश प्राइज जमा होते, परंतु अकाउंट्स मध्ये 4 धाबा देखील जमा झाल्या. स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, सरळ बॅटने धावा येतात, बॅट आडवी करून धावा घेण्याचा मनसुबा आखला होता. अखेरीस तो अयशस्वी ठरला आणि अंतिम चेंडूवाला डॉट. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. आफ्टर दी 4 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती 36. 36 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये SM11. ते सर आपण कृपया करून आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. रोशनजी संते सर आपण प्लीज आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधा. 5वा षटक आणि 5व्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयला आपण पाहतोय. जय निकम. जय सैलीला आपण पाहतोय. यस, चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो, चांगला तेजतरा चेंडू होता. योगेश भुईर देखील इथे मात्र अत्यंत वेगाने गेल्याने तत्पूर्वी एक चिक सिंगल धावफलकावरती जोडले जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतोय, कारण की मागील षटकामध्ये योगेश भुईरने कमालीची गोलंदाजी केली, विकेटची हॅट्रिक संपादित केली आणि आता मात्र थोडासा बॅकफुटला SM11 संघ या 5व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अंतिम 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्याची अपेक्षा असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. टायमर सेट आहे, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. सातत्याने आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतात, परंतु वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. वाढव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक फेकी खराब आहे, परंतु इथे एकच धाव मिळेल. शॉट फाईन लेगला आमच्या कडू दादा होते, त्या अनुषंगाने एकच धाव मिळेल आणि एकेका धावेने इथे मात्र फारसा फरक पडणार नाहीये. पियुष 11 महारल या संघाच्या वतीनं गोलंदाजी देखील तितकीच धारदार झाली आणि आता मात्र जय सेलीला आपण पाहतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावरती 38. 38 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून मात्र आशेचं किरण जागवणारी पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल मनीष आणि सनीला. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं बालाजी 777 या संघाने 66 धावा अत्यंत सहजरित्या चेस केल्या होत्या. मॅच मध्ये ट्विस्ट देखील आला होता, परंतु अखेरीस विजयाची पताका आपल्या खांद्यावरती लावली आणि आता मात्र ह्या मॅच मध्ये या सामन्यामध्ये कुठला संघ हवी होतोय हे देखील पाहावं लागेल. एका बाजूने पियुष 11 महाराज संघ देखील तितक्याच ताकदीने तितक्याच जोमाने इथे मात्र प्रयत्न करतोय. त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर SM11 संघ देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल. हो, चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक योगेश भोईर असतील. अचूक फेकी ॲक्युरेसी इथे मात्र पाहायला मिळाली आणि इथे एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. कमालीची गोलंदाजी, कमालीचा सामना.
ज्या 3 विकेट्स घेतल्या योगेश भोईरनं, तिथून मात्र पियुष इलेव्हन महाराज संघाने मागे वळून देखील पाहिलं नाहीये. चांगले इथे कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जय सेलीला देखील आपण पाहतोय. ओ शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, आडव्या पाटण्याहून साडला वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे या लेग बायच्या स्वरूपाने एकच धाव मिळेल. 4 चेंडू अचूक टप्प्यावरती आतापर्यंत हाताळले गेलेत. मनीष आणि त्याच्या सोबतीनं सनीला आपण पाहतोय. सलामीला आलेला मनीष अजूनही या खेळपट्टीवरती दाखल आहे. चांगली फटकेबाजी त्याने देखील केली आहे आणि इथून मात्र अखेरीस चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. धावांचा आलेख उंचावावा लागेल. इथे स्टेप आउट करून केलाय. क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. लॉंग ऑन च्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषा पार, मॅक्झिमम षटकार. तो षटकार पाहायला मिळाला ॲज अ बॅटर मनीषच्या पाठ मधून. मनीषचा विचार केला तर आतापर्यंत 10 चेंडू फेस केले. 10 चेंडू मध्ये 21 धावा धावफलकावरती जोडल्यात. जुना चेंडू हा चॉईस नसेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. आमचे गुणलेखक आमच्या ऑफिशियल कमिटी जो चेंडू देतील तोच घेऊन आपल्याला खेळावा लागेल, या सूचनेकडे देखील आपण लक्ष असू द्या. हो, आणखी एक फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार, दमदार चौकार. कुमार यांचं गुणगान गाणारे संघाने ऍक्शन मध्ये उद्या ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आज अशा दिवसामध्ये आयोजकांच्या भूमिकेमध्ये राज भोईर आणि मनीष धुमाल या A1 जोडीच्या माध्यमातून A1 अशी स्पर्धा आपण पाहतोय. किंग्स प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पर्वामध्ये देखील आपण पाहिला तितक्याच जल्लोषाने स्पर्धा आपण पाहतोय. उल्हासनगर मधील अनेक क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेटचे खेळाडू इथे मात्र एकत्रित होत असताना या क्रिकेट लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. कौतुकास्पद कामगिरी आणि अंतिम षटकामध्ये निलेश कडू, क्या बात आहे. अपील आणि यस, फिंगर अप. OUT फलंदाज होईल बाद. बॅक टू द पवेलियन. सदानंदच्या बॅट मधून 9व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आले. पहिला चेंडू फेस करत असताना दमदार चौकार देखील मारला. गतीनं बीट केलंय. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. आणि मी तर म्हणेन विकेट सॅक्रिफाईस केले, कारण की मनीषने मागील
षटकामध्ये एक षटकार एक चौकार मारला होता आणि त्याला स्ट्राईक वरती आणण्याची ही रणनीती आखली गेली आहे आणि फलंदाज माघारी परततोय. सदानंद बॅक टू द पवेलियन. अजय पवार सर आमच्या समवेत जोडले जातील. बंकटसाठी प्रयत्न झाला आणि या पंचांनी इथे या तिसऱ्या पंचांना रेफर केल्या. चेक केली जाईल ऍक्शन ॲक्युरेट होती का, या गोष्टी देखील महत्वाच्या असतात बंकटसाठी आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चेक केलं जाते. OUT फलंदाज असेल बाद. आणखी एक विकेटची प्राप्ती आणि या शक्तीपेक्षा युक्ती बरी जे म्हटलं असतं ते इथे मात्र सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये निलेश कडू. जोडी मधाच्या आतमध्ये आणि या स्पर्धेमध्ये प्रथमताच असं घडतंय की अंतिम जोडी मधाच्या आतमध्ये येत असताना अंतिम 3 चेंडू देखील शिल्लक आहेत. फटका चांगला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली निलेश कडू यांच्या माध्यमातून. ओल्ड इज गोल्ड हे सिद्ध करत असताना मधाच्या आतमध्ये निलेश कडूला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. विचार केला तर फक्त 4 धावा खर्च केल्यात. वडव्या पाटण्यावर सल्ला खेळण्याचा मनसुबा आखला. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. अंतिम जोडी मधाच्या आतमध्ये आणि इथे यष्टी रक्षकाने केली आहे चुकी. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. जर चेंडू कलेक्ट करून यष्टांवरती लावला देखील असं तरी सुद्धा देखील विकेट्स प्राप्त झाली होती, परंतु इथे काहीच वेगळं घडलं आणि अंतिम चेंडू अजूनही खेळण्याची संधी मिळाली ती म्हणजेच ऍज अ बॅटर मनीषला. मनीषने आतापर्यंत चांगली धावसंख्या बिल्डअप केली. चांगला खेळ अशा दिवसामध्ये त्याने देखील साकारला. सलामीला आले होते आणि अखेरचा चेंडू खेळण्यासाठी देखील सज्ज आहेत. कौतुक करावं लागेल. उर्वरित फलंदाजांनी साथ दिली असती तर सामन्याचं चित्र वेगळं असतं, परंतु 56 धावा धाव फलकावरती. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती प्रहार केला आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड केला षटकारानं. अप्रतिम फटका षटकाराला. 6 षटकांचा खेळ देखील होते समाप्त आणि 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 65. मागील
मॅचचं समीकरण होतं 65 धावांचं, तेच समीकरण या मॅच मध्ये देखील पाहायला मिळालं आणि जिंकण्यासाठी आता मात्र 66 धावेंची आवश्यकता असेल पियुष 11 महारल या संघाला. आमच्या ऑफिशियल स्कोरच्या माध्यमातून करेक्शन असेल. 62 धावा झाल्या आणि 63 करायच्यात. तेच या गोष्टीची नोंद असू द्या. 62 धावा झाल्या, जो करेक्शन होता ते आमच्या स्कोररने केला. 62 धावा जिंकण्यासाठी 63 धावेंची आवश्यकता असेल. यस डीसी. जिंकण्यासाठी आता मात्र 63 धावेंची आवश्यकता असेल पियुष 11 महारळ या संघाला. आणि या धावा कशा पद्धतीनं चेस अथवा डिपेंड होतील या मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात. घारिवली डोंबिवलीचा गोड आवाज आमचे साथी समालोचक मित्र रोशनजी संते सर यांचा गोड आवाज पुढील सत्रामध्ये ऐकूयात. धन्यवाद. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत भरत शेठ भोईर साहेबांचं आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. चला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला बॅट्समन पाठवा आपण विनंती असेल. पंचांकडे चेंडू आहेत.
संधी आहे. विकास पवार आणि पिंटू यादव ही जोडी आहे आणि पिंटू यादव यांच्या लागोपाठच्या 3 चौकारांसाठी अनिल म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ही सुवर्ण संधी पिंटू यादव यांच्यासाठी आहे. 63 धाव बनवायच्या आहेत 6 षटकांमध्ये. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. पिंटू यादव आणि विकास पवार. गोलंदाजी मार्कवरती मनीष. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील करतायत LBW ची, परंतु अपील फेटाळली पंचांनी. त्याच्यावरती मिळते 1 धाव. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. अवांतरच्या स्वरूपात एकदा मिळते आणि या एका धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. विकास पवार एक विस्फोटक फलंदाज. पवारची पॉवर नक्कीच बघायला मिळेल का या मॅच मध्ये. ऑन साइडला बिग हिट. ही ताकद आहे विकास पवारची आणि पहिल्या चेंडूवरती लगावलाय विकास पवारने षटकार. ओळख आहे विकास पवारची आणि पवारची पॉवर आपण पाहिली पहिल्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या 7. पिंटू यादव यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. दीपक सिंग यांच्या माध्यमातून जर पिंटू यादवने या इनिंग मध्ये 3 षटकार लगावले तर त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. कसेही 3 षटकार या इनिंग मध्ये लगावले तर दीपक सिंग यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 1000 कॅश प्राइज. अनिल म्हात्रे यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपये आहेत पिंटू यादव यांच्यासाठी. आणि स्पिंगर फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. विकास पवार बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन साहिल येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. विकास पवारने एक षटकार लगावला त्यानंतर ते बाद झालेत. नक्कीच ही मोठी विकेट मित्र म्हणेन मिळाली आहे SM11 या टीमला. टार्गेट धावांचा आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलंय मनीषने या षटकामध्ये. षटकानंतर 3 चेंडू फेकलेत. एकही धाव खर्च केली नाहीये. एक सफलता देखील प्राप्त केली आहे या षटकामध्ये. धावसंख्या 7. स्ट्राइक इनला फलंदाज साहिल. साहिल ऑन स्ट्राइक. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. झेलची शक्यता होती
एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न असफल राहिलाय आणि मिळते 1 चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे पियुष 11 म्हारळ या टीमची 1-8. बनवायच्या धावा 63 या मॅच मध्ये. 30 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 55 धावांची अजूनही गरज. दिनेश येत आहेत नवीन गोलंदाज. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक येणला फलंदाज साहिल आहे. साहिल ऑन स्ट्राईक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. अतिरिक्त वेग आपण पाहिला या चेंडूवरती. गोलंदाज दिनेशच्या डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 8. 55 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 29 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 A1 जोडी मनीष धुमाळ आणि राज भोईर यांच्या माध्यमातून ऑन द टॉस खेळतात. अप्पर कट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय साहिलच्या बॅटमधून. ट्रॅकर चेंडू होता. बॅकफुटला गेले. ऑन द टॉस खेळले. अप्पर कट आणि हा चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 12. धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसला. येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 12 या धावसंख्येवरती. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. पियुष 11 म्हारळ या टीमला. जो संघ जिंकेल तो संघ या पुढच्या मॅच 19 झेल ड्रॉप केलाय आणि जीवनदान मिळते फलंदाज साहिलला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवलाय या चेंडूवरती. साहिलला आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 19. SM11 या टीमला देखील सुवर्ण संधी आहे. किंग्स प्रीमियर लीगचे आयोजक मनीष धुमाळ यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 कॅश प्राइज. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 43 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 20. बनवायच्या धावा 43. सामना जिंकण्यासाठी योगेश भोईर एक नामवंत खेळाडू आहे. कल्याण ग्रामीणचा हार्दिक पांड्या ज्याला म्हटलं जातं. गोलंदाजी तर खूप चांगली केली आहे. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक नोंदवली आहे. बॅकफुटला गेले. पंच करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्वीपर कव्हरला चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 22. यस तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा हा रिव्ह्यू आहे आणि आपण चेक करतोय. जय सर आपण या. जय पवार सर. जय सर या आपण रिव्ह्यू घेतलेला आहे.
नॉट आउट आहेत, फिल्डिंग लावून घ्यायची आपण. धावसंख्या आहे 22. 41 ची गरज आहे या मॅच मध्ये. 19 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 19 चेंडू बनवायच्या धावा. 41 हा सामना जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. दुसरा सामना आहे आजच्या या दिवसातील. ड्राईव्ह करतायत, कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, डीप मधून फिल्डर येत आहेत फार वेगाने चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत मिळत आहेत या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. जिंकण्यासाठी 39 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 8. आठ 8.00च्या सरासरीने 24 बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये. इथून 13.00च्या सरासरीने धावा बनवायच्यात 39. 18 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 39. सामना जिंकण्यासाठी नवीन गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये येतात नीरज. स्ट्रायकिंगला फलंदाज साहिल आणि योगेश. टाइम बघा तुम्ही जास्त घेतायत, विनंती असेल SM11 या टीमला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, शांत ठेवलं याही चेंडूवरती. साहिलने जरी 2 चौकार लगावले असतील तरी देखील डॉट बॉल जास्त खेळलाय. 11 चेंडू आणि 13 धावा बनवल्यात फक्त या इनिंग मध्ये. त्याला साथ देतो योगेश भोईर. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह करतायत. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25. 25 धावा जिंकण्यासाठी 38 ची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल योगेश भोईरला. या मॅच मध्ये फार मोठी जिम्मेदारी आहे त्याच्या खांद्यावरती या सामन्याची. पियुष 11 महारळ या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. अपयश येत आहे. आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल पियुष 11 महारळ या टीम वरती. कारण की चेंडू शिल्लक आहेत 15. जिंकण्यासाठी 38 धावांची अजूनही गरज. गतीमध्ये परिवर्तन. अपिश खेळतायत सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय योगेशच्या बॅट मधून. चेंडू शिल्लक 14. जिंकण्यासाठी 34 धावांची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल केलीये. डान्सिंग डाऊन द विकेट. मिसटायमिंग आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतील तोपर्यंत मिळत आहेत या एकूण धावा 2. 13 चेंडू 32 ची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना कठीण होत चाललाय कारण की मोठे फटके येत नाहीयेत. योगेश भोईर जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत पियुष 11 महारळ या टीमच्या.
पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर KPL चौकार येतोय. अंतिम चेंडूवरती चौकार आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. जिंकण्यासाठी 28 ची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 28 ची गरज. सामना जिंकण्यासाठी हाही सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. याआधी सामना देखील शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. जास्त वेळ घेत आहेत पंचांना विनंती असेल सक्त ताकीद द्या आपण. बारा चेंडू आणि 28 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. बारा चेंडू 28 ची गरज. फर्स्ट वॉर्निंग मिळते. विनंती असेल सॅम 11 पॅनल्टीला सामोर जावं लागेल. जास्त वेळ तुम्ही घेताय. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 36. 27 ची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक. योगेश भोईर वरती फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे या सामन्याची. कारण की योगेश भोईर मध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 11. बनवायच्या धावा 27. सामना जिंकण्यासाठी पियुष 11 महारळ या टीमला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळतील या एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 38. 38 धावा. 25 ची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. चौकार षटकार मारावे लागतील. योगेश भोईरला या मॅच मध्ये कमबॅक करून द्यावं लागेल. पियुष 11 महारळ या टीमला लाईन चेक करावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 39. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा मिस टायमिंग. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. फिल्डर येतील तोपर्यंत मिळत आहेत या चेंडूवरती एकूण 2 धावा. 1 रन शॉट आहे त्यामुळे 1च धाव मिळेल. साहिल काय करतो हा देखील प्रश्न पडलाय. टीम ओनर असतील, कॅप्टन असतील यांना देखील. कारण की 13 चेंडू आणि 15 धाव बनवलेत या मॅच मध्ये. धावसंख्या 40. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. ओव्हर द बॉलर हेड आणि अप्रतिम फिल्डिंग. स्क्रीन समोर मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 42. 8 चेंडू शिल्लक. 21 ची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे पियुष 11 महारळ या टीमला. महेंद्र जगताप देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा स्पेशल डगआउट आहे आणि त्या डगआउट मधून ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि क्लीन बोल्ड या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे. फलंदाज झाल्या बाद आयकॉन योगेश भोईर. बॅक टू द पवेलियन.
चेंडू शिल्लक आहे 7, बनवायच्या धावा 21. नंदू येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 7 चेंडू आणि 21 ची गरज. काय गोलंदाजी होती या षटकामध्ये. स्विंग अँड मिस, प्रचंड वेग आपण पाहिला आणि वेगाने बीट केलं. आलाय हा डॉट बॉल. अवघ्या 7 धावेंचं षटक फेकले गोलंदाज राहुलने आणि या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे SM11 या टीमने. चेंडू शिल्लक 6, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 21. पुन्हा एकदा प्रयत्न खूप चांगले केले होते आणि मिळतात या चेंडूवरती एकूण 2 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत. 19 ची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती सचिन या अंतिम षटकामध्ये. 5 चेंडू बनवायच्या धावा 19. समीकरण कठीण होत चाललेलं आहे. चौकार षटकारांची नितांत गरज पियुष 11 म्हारळ या टीमला आहे, कारण की संघ बॅकफुट वरती आलाय. साहिल ऑन स्ट्राइक. ऑन साइडला खेळतायत. क्रॉस बॅटे स्ट्रोक आहे डीप मध्ये. वाईड इश लॉंग ऑनला काऊ कॉर्नर सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते 1 धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये SM11 या टीमला. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल, कारण की 4 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकारांची गरज आहे. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये. 4 चेंडूंमध्ये 3 षटकार मारावे लागतील. फुलटॉस चेंडू आहे, फायदा घेऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल झाले. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. 3 चेंडू शिल्लक, 16 ची गरज सामना जिंकण्यासाठी. मी आधीच म्हटलंय सिंगल डबलने नयन काही फरक पडणार नाहीये SM11 या टीमला. या मॅच मध्ये प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावाच लागणार आहे पियुष 11 म्हारळ या टीमला. वेगवान चेंडू होता, वेगाने उत्तर देण्याचा प्रयत्न, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक. धावाची संधी, परंतु गॅदर करू शकला नाहीये गोलंदाज सचिन. हा चेंडू मिळतायत पुन्हा एकदा 2 धावा. सामना खुला झालाय. 2 चेंडू शिल्लक, 14 ची गरज या मॅच मध्ये पियुष 11 या टीमला. चला बालाजी 7774 या संघाची संघनायक. टॉस साठी आपण गोविंद. विनर विनर हा 3रा सामना होईल. ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. 1च धाव मिळते आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. 50 कंप्लीट. 1 चेंडू 13 ची गरज.
एक लिगल चेंडू सामना फिनिश होईल. एखादा नो बॉल त्याच्यावरती जर मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल. एक चेंडू 13ची गरज आहे. नाराज आहेत पियुष इलेव्हन महाराळ या टीमचे समर्थक. प्रेक्षक डगआउट शांत आहे आणि जो आमचा एक मेन डगआउट आहे प्रेक्षक कक्ष महेंद्र जगताप पेरुबा यांचा तो देखील शांत आहे. डॉट बॉल येतोय आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे SM11 या टीमने. अभिनंदन SM11 या टीमचं. हार्ड लक पियुष इलेव्हन महाराळ दोन्ही संघांना आपण देऊया पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने अष्टपैलू कामगिरी केली 33 धावा देखील बनवल्या आणि